तुम्हाला माहितीये, जागतिक महिला दिनाची सुरुवात एका संघर्षातून झाली आहे। याची ठिणगी पडली 1908 मध्ये, जेव्हा न्यूयॉर्कच्या 15,000 महिलांनी मतदानाचा हक्क आणि चांगलं वेतन यासाठी मोर्चा काढला। पण याला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिलं ते म्हणजे जर्मन कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी 1910च्या परिषदेत 17 देशांच्या महिलांनी एकत्र येत या दिनाला मंजुरी दिली। रशियामध्ये 1917च्या युद्धादरम्यान महिलांनी ब्रेड आणि शांतता यासाठी संप पुकारला। रशियन कॅलेंडरनुसार ही तारीख 23 फेब्रुवारी होती, जी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 8 मार्च भरते। याच ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून हा दिवस निश्चित झाला। पण आजही महिलांसाठी आजूबाजूची परिस्थिती फारशी सुधारलेली काही दिसत नाही। संयुक्त राष्ट्राच्या मते जगातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत केवळ 64% कायदेशीर हक्क मिळतात। आजही 119 दशलक्ष मुली शिक्षणापासून वंचित आहेत आणि महिलांना गरिबीतून पूर्णपणे बाहेर काढायला अजून तरी 137 वर्ष लागतील असा अंदाज आहे। मला वाटतं ही परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर घरातूनच याची सुरुवात होणं गरजेचं आहे। कारण जेव्हा घरकामाची जबाबदारी फक्त मुलींचीच राहणार नाही आणि निर्णय घेणारी, कमवून आणणारी ही मुलंच असतात, अशी मानसिकता जेव्हा बदलेल, तेव्हाच महिलांसाठी या समाजामध्ये परिस्थिती सुधारेल। देवी मानून तिची पूजा करण्यापेक्षा तिला एक माणूस म्हणून समान संधी देणं हाच या दिनाचा खरा अर्थ आहे। त्यामुळे यावेळेस फक्त वुमेन्स डेचं स्टेटस नको ठेवूया, तर तिच्यासाठी सुरक्षित समाज बनवण्यात सहभागी होऊया। हॅपी वुमेन्स डे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।